तर रामकृष्ण हरी मंडळी, नवीन दिवसाची नवीन अशी गोड सुरुवात अर्थाच्या स्माईलने. रोज मॉर्निंग अशीच होते आमची अर्थाच्या स्माईलने. आणि अर्थ आज खूप फ्रेश होती, ती छान खेळत होती. त्यानंतर माझ्या सासूबाईंनी गावाकडून काही गोष्टी पाठवल्या होत्या, त्याच मी पाहत होती. आणि वैभव मला विचारत होते की काय काय आणलं असं, तर मी सांगत होते त्यांना खूप साऱ्या गोष्टी होत्या. तूप पण पाठवलं होतं, दूध पण पाठवलं होतं, कारण आमच्या गावाकडे गिरगाई आहे त्यामुळे. आणि अजून पण भरपूर काही गोष्टी होत्या. त्यानंतर वैभवनी सकाळी सकाळी छान गाणे लावले होते, आम्ही छान डान्स केला थोडासा. आणि हे सगळं पाहता पाहता अर्थू तिची तीच झोपून गेली, तिची तीच खेळली आणि तिची तीच झोपून गेली. म्हटलं हिला झोपून द्यावं आता. त्यानंतर मला नाश्ता द्यायचा होता. काल माझा भाऊ आला होता गावाकडून, तर त्यांनी खाऊ आणला होता. त्यानंतर मी आंघोळ केली, माझं आवरून घेतलं, छान केस विंचरले मी, कारण माझा पण अजून नाश्ता बाकी होता. त्यानंतर मी चहा ठेवला माझ्यासाठी, कारण चहा पिल्यानंतरच एनर्जी येते. तर मी चहा घेतला. त्यानंतर मी कपड्यांच्या घड्या घातल्या, कारण काल कपडे वॉश केले होते, त्या घड्या घालायच्याच राहून गेल्या. तर मी छान कपड्यांच्या घड्या घातल्या. आणि तुम्ही बघू शकता किती पसारा झाला आहे घरामध्ये. तो मी पहिला आवरून घेतला, कारण घर क्लीन असेल तरच छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर मी दोन्ही पण बेडरूम आवरून घेतल्या होत्या. आदू खेळत होती, आदू पण खेळत होती. त्यानंतर मी देवपूजा केली. त्यानंतर मला आदूचे हेअरकट करायचे होते. माझी फ्रेंडच आहे ती, तिने घरातच पार्लर सेट केलेलं आहे. तर मी तिच्याकडे जाऊन हेअरकट केला तिचा, आणि ती पाहत होती की मी आरशात कशी दिसत होती ते. त्यानंतर माझी फ्रेंड आली होती खूप दिवसातून, तिच्याशी गप्पा मारली. घरी आलो आम्ही आणि मी आदूचं हेअर वॉश केला. तिची फ्रेंड आली होती आदूची, तर ती खेळली. त्यानंतर म्हटलं आपण आपलं काम आवरून घ्यावं. तू पण झोपली होती, माझे भांडे पण बाकी होते आणि स्वयंपाक पण बाकी होता. मग मी पटपट भांडे घासून घेतली आणि त्यानंतर मी दोघींना खाऊ दिला. म्हटलं तुम्ही एन्जॉय करा. त्यानंतर मग मला चपात्या पण लाटायच्या होत्या, कारण भाजी पण करायची होती, अजून बाकी होता स्वयंपाक. मग मी पटपट स्वयंपाक आवरून घेतला, छान चपात्या केल्या. त्यांना येईपर्यंत माझा स्वयंपाक रेडी होता. तर मी छान पटपट आवरून घेतलं त्यांना येऊपर्यंत. मग आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. त्यानंतर थोडेसे भांडी पडली होती, मग ती पण मी पटपट आवरून घेतली. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. छान बाय बाय.